भेंडीची भाजी आवडणाऱ्यांनी या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा। भेंडीची भाजी स्वच्छ धुवून थोडीशी ड्राय केल्यानंतर त्याला अशा प्रकारे आपण कट करणार आहोत। इथे कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चॉप केलेले टोमॅटोज ॲड केलेले आहे। आता त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढायचं आहे। सेम कांदाही तसाच परतायचा आहे आणि त्याला बाउलमध्ये काढायचं आहे। लसणाच्या 5-6 कुड्या आपण घेतल्या, त्याला मस्त ठेचून घ्यायचं आहे। काय ठेचला या लसणाला। आता याला आपण कढईत टाकणार आहोत, त्याला पण थोडंसं फ्राय करून बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये आपण जिरे टाकलेले आहेत, थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकली आहे, त्याचा स्वाद खूप छान येतो। हळद ॲड केलेली आहे आणि आता चिरलेली भेंडी आपण टाकलेली आहे। याला छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 चमचा लिंबाचा रस। याला पुन्हा मिक्स करायचं आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिट छान शिजवून घ्यायचं। यामध्ये ॲड केलेला आहे बाउलमध्ये ठेवलेला कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, गरम मसाला, थोडीशी धणे पावडर ॲड करून त्याला छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे। या भेंडीला अजून चवदार बनवण्यासाठी आपण ॲड केलेला आहे 1 चमचा बटर। त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। भेंडीला पाणी सुटू नये म्हणून आपण शेवटी मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। झालं, झटपट भेंडी तयार आहे।